निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू आहे। शाळेत नोकरीला लावण्याचं आमिष देऊन 25 वर्षीय तरुणीसोबत नको ते केलं। शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचं भयानक कांड उघड। अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या दरम्यान व्हिडिओ कॉलवरील एक व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं यातील सत्यता निदर्शनास येते। नोकरीच्या आमिषाने बोलावून अत्याचाराचा आरोप करण्यात आलाय। फिर्यादी तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार शाळेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत अभिषेक कळमकर यांनी तिच्याशी संपर्क साधला। त्यानंतर अहिल्यानगर शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका लॉजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलाय। व्हिडिओ कॉलवरून देखील या मुलीला जो आहे तो त्रास देण्यात आला। तक्रारीनुसार आरोपी वेळोवेळी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करत असायचा। व्हिडिओ कॉलवरच तरुणीला आपले कपडे काढण्यास भाग पाडत होता आणि तिला तासनतास त्रास देत असल्याचा आरोप तिने केलाय। असा व्हिडिओ देखील आता समोर येतोय। या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर संबंधित तरुणीनं पोलिसांकडे धाव घेतली। व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप, अत्याचार करताना आरोपीनं व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप देखील फिर्यादीनं केला आहे। हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलंय। यावेळी पीडित तरुणीनं या संदर्भातील काही व्हिडिओ जे आहेत ते पुरावे म्हणून पोलिसांकडे सादर केलेले आहेत। या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान शहराचे माजी महापौर आणि राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यक्तीवर असा गंभीर आरोप झाल्यानं अहिल्यानगरमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। राजकीय वर्तुळात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। आता या पीडित तरुणीला या राजकीय दलदलीमधून न्याय मिळेल का, असं एक प्रश्न सर्वसामान्य माणसं व्यक्त करत आहेत। राजसत्ता न्यूज, ब्युरो, अहिल्या।